काय हो मंडळी, तुम्हालाही टीव्ही पाहताना काहीतरी चटरपटर खाण्याची इच्छा होते का? चला मग आज भट्टीसारखे खारे शेंगदाणे आपण घरीच तयार करू. त्यासाठी सर्वात आधी इथे आपण कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत. चांगले मोठे टपोरे असे शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही कुठलेही शेंगदाणे वापरू शकता. आता शेंगदाणे बुडतील इतपत पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. घातलेलं मीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे शेंगदाण्यांना मीठ छान एकसारखं लागतं. आता कुकर गॅसवर ठेवून कुकरचं झाकण आपल्याला बंद करून घ्यायचं आणि आपल्याला एक शिट्टी कुकरची काढून घ्यायची आहे. शेंगदाण्याचा गाळ मात्र अजिबात करायचा नाही बरं का. आणि आता कुकर थंड झाल्यानंतर आपण उघडून बघूयात. तर इथे बघू शकता शेंगदाणे जे आहेत ते आपले छान असे शिजल्या गेलेले आहेत. आणि आता शेंगदाणे पाण्यामधून लगेचच आपल्याला बाहेर काढायचे आहेत. पाण्यामध्ये अजिबातही जास्त वेळ ठेवायचे नाही आणि पूर्ण शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपण भाजणार आहोत. कढईमध्ये त्यासाठी मीठ टाकून घेतलं. मीठ छान गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांना आता मीठ चिटकलेलं आहे, पण जसजसं शेंगदाणे भाजले जातील तसतसं याचं मीठ वेगळं होते. आणि बघा, हाताने साल काढून बघायची. शेंगदाणे अगदी खाण्यासाठी तयार झालेले आहेत. झारेने छान पुरण्यातलं मीठ झारून काढायचं. बघा, भट्टीसारखे खारे शेंगदाणे तयार आहेत. आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा.